नमस्कार. धनंजय मुंडे महायुतीत आल्यामुळे परळी विधानसभेच्या जागेचा तिढा निर्माण झालाय. कारण आता मुंडे बहीण भाऊ महायुतीत एकत्र आले आहे. त्यामुळे परळीची जागा महायुतीत कुणाच्या वाटेला येणार यावरून राजकीय तर्कवितर्क लावले जात आहे. लोकसभेची जागा पंकजा मुंडे तर परळी विधानसभेत धनंजय मुंडे लढतील अशी चर्चा रंगली आहे. जुलै महिन्यात राज्यात दुसऱ्यांदा मोठं राजकीय बंड झालं. अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी झालेल्या धनंजय मुंडेच्या गळ्यात कृषी मंत्री पदाची माळ पडली. मात्र या नव्या समीकरणामुळे परळीतील विधानसभेच्या जागेचा तिढा निर्माण झाला आहे. त्यावर पंकजा मुंडे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. परळीमधील निवडणुकीसंदर्भात धनंजय मुंडे आणि मी देखील निर्णय घेऊ शकत नाही. माझे वरिष्ठ नेते अमित शहा आणि त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते या संदर्भात निर्णय घेतील, असं पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटप करताना परळीचा तिढा निर्माण होणार आहे. हा तिढा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कसा सोडवणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. मात्र परळी विधानसभेचं जागा वाटप या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणार हे नक्की.